लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या या अरेरावी विरुद्ध झी मीडियाने सर्वात पहिल्यांदा आवाज उठवला। राजाच्या दरबारात महिला भाविक तसंच महिला पोलिसांबरोबर होत असलेल्या असभ्य वर्तनाचा मुद्दा आम्ही जगासमोर आणला। सामान्य भाविकांमध्ये राजाच्या सेवकांच्या या मुजोरीबद्दल संतापाची भावना आहेच, पण दस्तूर खुद्द गृहमंत्री आर पाटील यांनीही आमच्या बातमीची दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले। केवळ गैरप्रकार उघडकीस आणून आम्ही थांबणार नाही, तर लालबागचा राजा मंडळाच्या मस्तवाल कार्यकर्त्यांना शिस्त लावण्यासाठी आता झी मीडियाने काही पर्याय पुढे आणलेत। पाहूया काय आहेत ते पर्याय। लालबागचा राजा मंडळाच्या व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी पोलीस यंत्रणेकडे सोपवण्यात यावी हा एक पर्याय आहे। लालबागच्या राजाचं दर्शन 10 फूट अंतरावरून घेण्याची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून अशा प्रकारची धक्काबुक्की टाळता येईल। लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये महिला स्वयंसेविका देखील असाव्यात। लालबागच्या राजाच्या सर्व स्वयंसेवकांना प्रशिक्षण अनिवार्य करण्यात यावं। लालबागच्या राजा उत्सवातील नवसाच्या रांगेची प्रथा बंद करण्यात यावी। लालबागच्या राजाच्या दरबारात सेलिब्रिटींना स्पेशल ट्रीटमेंट देण्यात येऊ नये। पुढचा पर्याय पाहूया। लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठी एकच रांग असावी आणि दूरवरूनही सहज दर्शन घेण्याची सोयही करण्यात यावी। लालबागच्या राजाच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीसाठी निकष निश्चित करण्यात यावेत। दरम्यान लालबागच्या राजाच्या मंडपात पुरुष स्वयंसेवकांकडून महिला भाविकांना धक्काबुक्की करण्यात येत असल्याची दृश्य झी 24 तासने दाखवल्यानंतर समाजाच्या सर्व स्तरातून या प्रकाराचा निषेध होतोय। देशभक्ती आंदोलन संघटनेने आज राजाच्या मंडपासमोर निदर्शने करून या प्रकाराविरोधात आवाज उठवला। महिलांचा अपमान करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अधिक कारवाई केली जावी अशी मागणी आंदोलक महिला करत होत्या। यावेळीही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलक महिलांना रोखण्याचा प्रयत्न केला। परिस्थिती चिघळत असल्याचं पाहूनही पोलिसांनी आंदोलक महिलांनाच ताब्यात घेऊन काळा चौकी पोलीस स्टेशनमध्ये नेलं। कार्यकर्त्यांवर कारवाई करणं राहिलं दूर, मात्र ज्या आंदोलन करून शांतपणे त्यांची मागणी पुढे करत होत्या त्या आंदोलक महिलांनाच पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये नेलं। या सगळ्या प्रकारासंदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत। देशभक्ती संघटनेने जे आंदोलन केलं त्याच्या अध्यक्ष अविशा कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत। त्याचप्रमाणे स्मिता देवकर आहेत आपल्या बरोबर, ज्यांनी विरुद्ध तक्रार केलेली आहे। तसंच शीला पाटणकर यांनी देखील अशा या मस्तवाल कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे। या तिघींशी आपण आता चर्चा करणार आहोत। प्रथम जाते मी देशभक्ती संघटनेचे अध्यक्ष अविशा कुलकर्णी यांच्याकडे। अविशा, नेमकं असं काय घडलेलं आहे की कशामुळे तुम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे? काय नेमकं कारण होतं तुमच्या आजच्या या आंदोलनामागे? गेले 2 दिवस मी झी 24 तासवरती बघत होते की या लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये महिलांशी जे असभ्य वर्तन केलं जात होतं लालबागच्या राजाच्या मंडळाच्या स्वयंसेवकांकडनं, ते अतिशय घृणास्पद होतं। म्हणजे कुठल्याही महिलेला कशाही पद्धतीने हात लावा आणि तिने काहीच बोलायचं नाही हे आम्ही चालून घेणार नाही। हे 2 दिवस मी कायम बघत होते आणि त्याच्यानंतर सुद्धा आजपर्यंत त्या व्यक्तीवरती काहीही ॲक्शन घेतली गेलेली दिसली नाही। त्यावेळेला आम्ही ठरवलं की आज याच्या विरोधात आवाज उठवायचा आणि सरकारला, पोलिसांना हेच मागणं करायचं आहे की या मंडळाच्या स्वयंसेवकांची जी मुजोरी चाललेली आहे, महिलांशी जो गैरप्रकार ते करत आहेत तो थांबवला गेला पाहिजे आणि आतापर्यंत ज्यांनी हे गैरप्रकार केलेले आहेत
त्यांना त्वरित अटक झाली पाहिजे। याच्याकरता म्हणून आम्ही शांतपणाने आज गेट नंबर 2च्या बाहेर आंदोलन करत उभे होतो। तर त्याच वेळेला मंडळाचे अविशाजी, आम्हाला नेमकं काय घडलं हे तुमच्याकडून जाणून घ्यायचंच आहे। तसंच स्मिता देवकर आणि शीला पाटणकरही आपल्या बरोबर आहेत, ज्यांनी या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केलेली आहे। मात्र इथं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। लालबागच्या राजाच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांची अरेरावी गेले काही दिवस आपण पाहतो आहोत। महिला भाविक असो, महिला पोलीस असो किंवा पोलीस असो, यांना सगळ्यांना धक्काबुक्की केली जाते आहे। दर्शनाला येणाऱ्या त्याचप्रमाणे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना सुद्धा धक्काबुक्की केली जाते, मारहाण केली जाते, अशा घटना वारंवार समोर येत आहेत आणि याविषयीच आपण अधिक चर्चा करत आहोत। आज देशभक्ती संघटनेने त्याविरोधात आंदोलन केलं, त्यांनाही हाच अनुभव आला। तर स्मिता देवकर आणि शीला पाटणकर या दोघींनी देखील या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार नोंदवलेली आहे। आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करूया। स्मिताजी, मी पहिल्यांदा तुमच्याकडे येते आहे। काय नेमका तुम्हाला अनुभव आला की ज्यावरून तुम्हाला ही तक्रार दाखल करावी लागली आहे? ॲक्च्युली जेव्हा आम्ही स्टेजवर आणि साईडला ढकललं तेव्हा त्यांना मी विचारलं की तुम्ही असं का करता महिलांसोबत? ते बोलते नाही, जा तुम्ही तिकडे जा, निघा इकडनं, तर आम्ही तुम्हाला काही आमंत्रण दिलं नाही इथे यायला, तुम्ही इकडनं जा। त्याच्यानंतर आम्ही त्यांचे जे कार्यकर्ते आहेत वरिष्ठ, म्हणजे जसे खजिनदार होते, त्यांना आम्ही जाऊन सांगितले की सर असे काय करतात, ते महिलांसोबत धक्के देतात आणि महिलांना अक्षरशः दर्शन घेऊन देत नाही। आम्ही 12-12 तास, म्हणजे जे काही भक्त आहेत 12-12 तास येऊन ते उभे राहतात आणि तुम्ही त्यांना एक सेकंड सुद्धा उभे राहून देत नाही तिथे आणि जोरात हाताला अक्षरशः तुम्ही हात पकडतात त्यांचे आणि एवढा ग्रीप असतो त्यांच्या ज्या पकडण्या, म्हणजे रेड होतात ते हात वगैरे। ते बोलले की नाही, ते सुद्धा आम्हाला त्यांनी असं ॲटिट्यूडने उत्तर दिलं की तुम्हाला आम्ही इथे का आमंत्रण देत नाही। म्हटलं असं कसं, इथे देवाच्या दरबारात आमंत्रणाची गरज नसते, फक्त त्यांचे जी भावना असते, त्यांना काही ते श्रद्धा असते, त्यासाठी ते देवाकडे येतात आणि त्यांच्या काय भावना असताना काहीतरी मागायचं असतं देवाकडे, म्हणून ते श्रद्धेने तिथे येतात। एकूणच त्यांच्या आचारातच नाही तर विचारात सुद्धा अरेरावी आहे, हेच यातून दिसून येत आहे। शीलाजी, तुमचा काय अनुभव होता? काय नेमकं घडलं तुमच्या बरोबर? सर्वप्रथम आम्ही दुरून दर्शन घेतलं। खरं पाहता दुरून घोळक्यामध्ये ते दर्शन अक्षरशः देवाची पूर्ण मूर्ती वगैरे आम्हाला व्यवस्थित दर्शन घेता आलं। आणि गंमत म्हणून सर्वसामान्य वरती काय चाललेलं आहे, सर्व महिलांना ढकलतात, वाटेल ते पकडतात, असं ढकलून देतात। आपण स्वतः एक अनुभव घेऊया म्हणून वरतून जाऊया आपण दर्शन घ्यायला म्हणून, तर आम्ही वरती गेलो आणि गेल्यानंतर अक्षरशः तिथे आपण देवाच्या दर्शनाला आलो हे विसरून गेलो। म्हणजे फ्रॅक्शन अर्धा सेकंद सुद्धा मिळत नाही की ते देवाचा हात जोडावा, ते हात पकडतात आणि माथा टेकवायचा, माथा आपटतात आणि अक्षरशः बाजूला ढकलून देतात। ही कसली गुरमी आहे? ही पैशाची गुरमी आहे। आणि पैशाची गुरमी म्हणा तर पैसा कुणाचा आहे? सामान्य जनतेचा, जे नवस करतात, पैशाकडे बघत नाही, आपला नवस पूर्ण झाल्यानंतर तिथे आणून ते पैसे टाकतात आणि देवाला अर्पण करतात। आणि हे तो नवस फेडण्यासाठी हे भाविक 24 तास लाईनमध्ये उभे राहतात आणि 24 तास आल्यानंतर त्यांना अर्धा सेकंद सुद्धा मिळत नाहीये। त्या अर्ध्या सेकंद त्यांना दर्शन घेण्यासाठी ती त्यांची एवढी मोठी शिक्षा असते की त्यांना महिला सुद्धा बघत नाहीये। कॉन्स्टेबलची वर्दी, जे आपण विटीला जे कॉन्स्टेबलला मारहाण झाली होती आणि ही मारहाणच म्हणायला हरकत नाहीये। ही अरेरावी धक्के का? पण हे जर आज देशामध्ये सरकी महिला अत्याचार याच्या विरुद्ध बोंब होते, तर इथे का नाही ह्या अत्याचाराच्या विरुद्ध महिला देवासमोर जो अत्याचार होते या लोकांवरती? हेच सगळे कार्यकर्ते स्वतःला देवाचे भक्त समजतात, सेवक समजतात, असेच हे कार्यकर्ते स्वयंसेवक किंवा भाविकांच्या भावनांची जराही कदर न करता त्यांच्या बाबत हा असा अरेरावीचा प्रकार घडतो आहे, निश्चितच निंदनीय आहे। आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत। लालबागच्या राजाच्या स्वयंसेवकांच्या मुजोरीबाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय। आज देशभक्ती संघटनेनं या ठिकाणी आंदोलन केलं, मात्र त्यांना सुद्धा काहीसा वाईट अनुभवच आलेला आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। देशभक्ती संघटनेचे अध्यक्ष आहेत आपल्याबरोबर अविशा कुलकर्णी, आणि त्याचबरोबर शीला पाटणकर आणि स्मिता देवकर। या भाविकांना देखील असाच काहीसा अनुभव आला आणि त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांविरोधात तक्रारही दाखल केलेली आहे। तुम्हाला तिघींनाही एक प्रश्न आधी असा विचारायचा आहे मला। अविशाजी, प्रथम आपण सांगाल काय पर्याय सुचवता येतील? कारण खूप गर्दी होते आणि गर्दीमुळे ती गर्दी नियंत्रणात आणताना या स्वयंसेवकांचा कुठेतरी तोल सुटतो, असं काहीसा एक युक्तिवाद पुढे केला जातो। मात्र या सगळ्या समस्येवर तोडगा जर काढायचा असेल तर काय पर्याय सुचवाल तुम्ही?
सगळ्यात मोठं म्हणजे मला खरं तर आपल्या सामान्य नागरिकांना सुद्धा सांगावंसं वाटेल की आपली भक्ती ही मनात असते आणि लालबागचा राजा आपल्याला कुठूनही आपण त्याचा नवस फेडला किंवा त्याचं दर्शन घेतलं तरी सुद्धा तो जर आपण चांगल्या मनाने ही भक्ती त्याच्या पुढे ठेवली असेल तर कुठूनही आपल्याला प्रसन्न होणार आहे। त्यावेळेला एवढी तिथे गर्दीत जाऊन या लोकांची जी अरेरावी आहे आणि मुजोरी आहे ती सहन करण्याची आपल्याला गरज नाहीये। दुसरा म्हणजे शासनाने प्रत्येक मंडळ आजकाल जो सार्वजनिक गणेशोत्सव आहे त्याचं स्वरूप इतकं कमर्शियल व्हायला लागलेलं आहे की जर बाजूचा गणपती एवढा मोठा आहे तर त्याच्यापेक्षा मोठा हा माझा गणपती असला पाहिजे अशी प्रत्येक मंडळामध्ये जी एक स्पर्धा लागलेली आहे त्याच्यावर कुठेतरी एक नियंत्रण सरकारनेच आणलं पाहिजे। आता प्रत्येक गोष्टीमध्ये सरकारनेच नियंत्रण आणायला पाहिजे का, म्हणून मी स्वतः म्हणते की पहिल्यांदा आपण आपल्या मनावरती नियंत्रण आणलं पाहिजे आणि मग सगळ्या अपेक्षा आपण सरकार किंवा पोलिसांवरनं करायला पाहिजे। जिथे लाखो लोक येणार आहेत तिथे सरकार आणि पोलिसांकडनं संपूर्ण अपेक्षा करणं हे चुकीचं आहे। पण ज्या वेळेला अशा गोष्टी घडत आहेत त्यावेळेला ज्या घडलेल्या गोष्टींवरती सरकारने किंवा पोलिसांनी जरूर ऍक्शन घ्यायला पाहिजे याच्या बाबतीत मात्र माझं दुमत नाहीये आणि त्याचमुळे आज आम्ही हे जे देशभक्ती आंदोलन या आमच्या संघटनेमार्फत आंदोलन केलं की 2 दिवसापूर्वी तुम्ही आंदोलन केलं तेही महत्त्वाचं होतं। शीलाजी आणि स्मिताजी तुमच्याकडे मी येते। हे शीलाजी जसं तुम्ही सांगितलं लांबून मुखदर्शन खूप छान झालं मात्र तरी सुद्धा जवळून जाऊन नेमका काय प्रकार घडतोय हे पाहायचं होतं तुम्हाला। काय वाटतंय हा सगळा प्रकार अनुभवल्यानंतर काय सांगाल तुम्ही, काय आवाहन कराल सरकारला, प्रशासनाला किंवा पोलिसांना काय सांगाल? मला एक कळत नाहीये की आम्ही एकटीने किंवा कुणी एकट्या दुकट्याने ही केस केलेली नसून अनेक महिलांनी केस केलेली पण यांच्यावर गुन्हे दाखल का होत नाही? पोलिसांना कसलं दडपण आहे की जिथे हे केस दाखल करू शकत नाही, गुन्हे दाखल करू शकत नाही? बरं, दुसरी गोष्ट ह्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना एक सांगावंसं वाटतं, जर तुम्हाला एवढी हौस आहे की महिलांना हाताला धरून बाजूला काढावं तुम्ही अक्षरशः खरोखरच व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते तेव्हा मात्र त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते। तिथे कितीही वेळ गेला तरी त्यांना वेळेचं बंधन, तेव्हा वेळ चालली आहे, वेळ जाते आहे याचं भान तेव्हा कार्यकर्त्यांना नसतं। मात्र सामान्य भाविकांच्या बाबतीत मात्र ही अरेरावी नेहमीच आचारातून विचारातून दिसून आलेली आहे लालबागच्या राजाच्या या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून। तुम्हा तिघींनाही धन्यवाद या चर्चेमध्ये तुम्ही सहभागी झालात आणि तुमची महत्त्वाची मतं या ठिकाणी नोंदवलीत त्याबद्दल। याबरोबरच या बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।